इकडे बघ आली इकडे बघा ना इकडे काय छान असं रेडी झाली आहे तर पहा असं एकदम छान असं सगळं रेडी झाली आहे तर कशासाठी झाली आहे काय झाली तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच. छान असा मेकअप केलाय आणि कशी दिसते तर सिंपलच असा मेकअप केलाय पहा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, इतका सुंदर होणार आहे ना व्हिडिओ. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. इथे ना आज पल्लवीचं बोरनान करायचा कार्यक्रम होता बरं का. तर सगळे पाहुणे आले होते तर आज ना सगळ्या फॅमिलीमध्ये पल्लवीचं ना बोरनान होतं बरं का. पल्लवी थोडीशी ना अशी चिडकी पण झाली होती आणि खूप वेळची तिने फ्रॉक घालून बसली होती ना त्यामुळे थोडीशी ती चिडचिड करत होती. पण तिला ना ह्यावेळेस काका काकी यांच्याबरोबर ना बोरनान करायचं होतं त्यामुळे आम्ही ना 2 दिवस लेट बोरनान ठेवलं बरं का. छान असं तिचं डेकोरेशन केलं, फुलांनी वगैरे छान डेकोरेशन केलं होतं. पाठीमागे बोरनान वगैरे पतंग तिचं चाललं होतं की नाही का छान मला पतंग वगैरे लावायच्या मस्त. मग तिला ना हलव्याचे दागिने वगैरे फार आवडतात बरं का तिला. तर तिने 2-3 वर्ष ना असं हलव्याचे दागिने वगैरे असं छान असं घालून दिलं नाही. फ्रॉक वगैरे घातल्यानंतर पण रडायची. पण ह्या वर्षी ना ती खूप खुश होती बरं का. कारण ना तिला काका काकी आल्यानंतर बोरनान करायचं आणि चॉकलेटी लॉलीपॉप असं काही टाकायचं त्या लाह्यांमध्ये असं तिचं ना खूप चालू होतं. जसं जसं मुलं मोठी होतील ना तसं तसं त्यांच्या अपेक्षा वाढतात बरं का. आणि तसंच आहे पल्लवीचं. तर कसं आहे ना जसं समजायला लागेल ना तसं तसं मुलांना ना असं खूप खुशी होत असते बरं का. लहानपणी त्यांना काही समजत नाही आणि ते रडतात बरं का असं वळताना वगैरे. पण पल्लवी ना ह्या वर्षी खूप खुश होती आणि एकदम छान अशी ना बसली होती. तर जो ड्रेस घातलाय ना तो तिच्या काकीने आणलाय बरं का, काकीने. तर तिला इतका आवडला ना तर तिने अशी 3-4 वाजता ती घालून बसली होती. तेव्हापासूनच म्हणत होती माझं बोरनान कधी करायचं, बोरनान कधी करायचं. खूप छान दिसत होती बरं का पल्लवी आज. आणि तिच्या आत्याच्या मुली म्हणजे वहिनी वगैरे आत्या दाजी हे सगळे आले होते. तर ना छान असं डेकोरेशन केलं, तिला ओवळून घेतलं, हलव्याचे दागिने वगैरे त्यांना म्हणजे छान घातले होते. ह्या वर्षी खूप शांत होते बरं का पल्लवी. छान डेकोरेशन केलं होतं. तर पल्लवीच्याच पसंतीने सगळं होतं बरं का. छोट्या पतंग वगैरे, इथे पतंग लावायची तिथे असं तिचं सगळं चालू असतं. तिच्या पद्धतीने सगळं केलं. फुलांनी वगैरे छान अशी सजावट केली होती. सगळ्यांनी तिचं औक्षण केलं आणि नंतर मग छान अशी तिला आंघोळ घातली. तर लाह्या बोरं चॉकलेटी वेगवेगळ्या प्रकारचे असे छान असं ना डेकोरेशन केलं होतं. ते ॲक्च्युली ना ते जे डिशमध्ये तयार केलं होतं ना लाह्यांचं ते व्हिडिओमध्ये दाखवताच आलं नाही. पाठीमागच्या बाजूला ठेवल्यामुळे ते दिसलंच नाही बरं का. सगळ्यात पहिल्यांदा तिच्या काकाने आणि काकीने तिला छान अशी ना आंघोळ घातली लाह्यांनी. नंतर ह्या सगळ्या तिच्या फेवरेट वहिनी बरं का. तिन्ही ताईंच्या 3 मुली पल्लवीला खूप आवडतात आणि त्या खूप दंगा मस्ती चेष्टा चालू असती. त्या तिघींनी आणि दाजीने तिला आंघोळ घातली. नंतर मग आम्ही दोघांनी घातली. किती छान बसली होती. तर पल्लवीला खूप म्हणजे ह्या वर्षी ना ती उत्साही होती ह्या कार्यक्रमाला. त्यामुळे ती खूप खुश होती आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. आता ह्या कार्यक्रमाला कसं असतं बोरनानला छोट्या मुलांना बोलवतात ते चॉकलेटी वगैरे गोळा करायला. पण ना तिची इच्छा होती की आत्तू वहिनी आणखीन माझी काका आल्यानंतर करायचं. चला म्हटलं वेगळं काहीतरी. तर ही जण आज 4थं म्हणजे पल्लवीचं 4थं बोरनान होतं बरं का. मग छान असं म्हणलं चला कधीतरी फॅमिलीबरोबर नाही का मग घरच्या घरी छान असं डेकोरेशन करून. तर तिचं छान असं बोरनान झालं आणि खूप मस्त वाटलं. आणि सगळ्यात स्पेशली पल्लवी खूप खुश होती बरं का. त्यामुळं तर काही विषयच नाही. किती छान बसली आहे. तर तुम्हाला कशी वाटती पल्लवी कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला ना लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर छान ह्यावेळेस तिला ब्लॅक कलरचा ड्रेससुद्धा आणला होता पण तिला ना काकीचा ड्रेस घालायचा होता बरं का. त्यामुळे तिने काकीने आणलेलाच फ्रॉक घातला. खूप सुंदर दिसत होती, क्यूट दिसत होती. आणि म्हणजे कार्यक्रम चालू तर तिचं ना ते खायचं चालू होतं. हलव्याच्या दागिन्यांना ना ते बत्ताशे वगैरे असतात ना मग ते तिचं खायचं काम चालू होतं. छान असे आम्ही दोघींनी पण तिला आंघोळ घातली. म्हणजे वेगवेगळे खूप सुंदर असे फोटोसुद्धा काढले आणि खूप छान वाटलं. तिच्या वहिन्यांनासुद्धा खूप छान वाटलं. तर छान तिघींनीसुद्धा तिला आंघोळ घातली. खूप एन्जॉय केला. तर आजचा व्हिडिओ आहे ना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. स्पेशली पल्लवी कशी दिसत होती ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब ना